IPL फायनल संपली, पण त्यानंतर गुजरात टायटन्सच्या खेळाडूंवर एक मोठं संकट ओढवलं. IPL 2026च्या अंतिम सामन्यानंतर गुजरात टायटन्सच्या टीमसोबत एक धक्कादायक घटना घडली. नरेंद्र मोदी स्टेडियमवरून हॉटेलकडे जात असताना संघाच्या टीम बसला अचानक आग लागली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आग लागली तेव्हा शुभमन गिल, जॉस बटलर आणि संघातील इतर खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफ बसमध्येच उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्व खेळाडूंना तातडीने बसमधून बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. घटनेनंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान दुसऱ्या वाहनाची व्यवस्था होईपर्यंत गुजरात टायटन्सचे खेळाडू जवळपास 1 तास अडकून पडले होते. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे हॉटेलमध्ये पोहोचवण्यात आलं. एकीकडे RCBने सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफी जिंकली, तर दुसरीकडे फायनलनंतर या घडलेल्या घटनेने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सत्ता मंच या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.